मुंबईतही बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा पाहायला मिळतोय। बांगलादेशींनी खोट्या कागदपत्रांद्वारे जन्म प्रमाणपत्र मिळवले। मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 368 घुसखोरांविरोधात तक्रार नोंदवलेली आहे। बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र संबंधात एक FIR गुन्हा दाखल केला आहे। नजमा खातून, अशरफ अहमद, औसफ मोहम्मद, गौसिया परवीन अशा 367 लोकांनी बोगस डॉक्युमेंट द्वारा हिंदुस्थानात जन्म झाला असं जन्म प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केला। कारवाई होणार। तर बांगलादेशींनी खोट्या कागदपत्रांद्वारे जन्म प्रमाणपत्र मिळवलंय आणि अशा घुसखोरांविरोधात कारवाई कठोर केली जाणार असं किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। मुलुंड पोलीस ठाण्यात या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 368 घुसखोरांविरोधात तक्रार दिलेली आहे। मुंबईतही बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा असल्याचं दिसून येतंय। यापूर्वी राज्यातील विविध भागात अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली होती। या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले।